चला आपण बघूयात डाळ कशी बनवायची. मी आज बनवणार आहे मुगाची डाळ, कारण की माझ्या सासूबाईंना सध्या तुरीची डाळ पचत नाही. सो आम्ही आता सध्या मुगाची डाळ खातो. मुगाची डाळ पचायला हलकी फुलकी असते, सो त्यामुळे फर्स्ट मी गरम तेल करून घेतले. त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली. थोडंसं तेल गरम होतं झालं माझ्याकडून. त्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरे टाकले. त्याला चांगलं तळतळ करून दिलं जिऱ्यांना. त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केला लसूण. थोडासा मी करपूसच भाजून घेतला, कारण की छान लागतो करपूस भाजून घेतल्यावरती, त्यामुळे. सो मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलं मिरची आणि कोथिंबीर. मग त्यामध्ये मी ॲड केला कढीपत्ता. त्यानंतर टाकली मिरची, कारण कढीपत्त्याला पण चांगला तडका बसला पाहिजे, म्हणून पहिला मी मिरचीच्या आधी कढीपत्ता टाकून घेतला. मग त्याच्यामध्ये मी ॲड केली मिरची. हे सगळं चांगलं फ्राय करून, व्यवस्थित फ्राय करून घेतल्यावरती मग मी ते मस्त तडका देऊन घेतला. मग त्याच्यामध्ये मी टाकलं टमॅटो मी जास्त काही फ्राय नाही करत, थोडंसंच फ्राय करते, कारण नंतर जास्त ते मऊ पडला की खाऊशी वाटत नाही. सो दॅट मी त्याला थोडंसंच फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर जी काय मी डाळ बनवली होती मुगाची, आधी मी त्याला 3 शिट्ट्या मारून घेतल्या मुगाच्या डाळीला. त्याच्यामध्ये थोडं डाळीमध्ये थोडी हळद ॲड केली होती, थोडे जिरे पण टाकले, थोडी हिंग पावडर टाकली होती. तर त्याच्यामुळे चांगला खमंग वास येतो हिंग पावडरमुळे. मग त्याच्यानंतर जी काय डाळ होती ती मी आपल्या फोडणीमध्ये टाकून घेतली आणि मग थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं, कारण की थोडंसं घट्ट डाळ झाली होती. मग त्यात गरम पाणी टाकलं. गरम पाण्याने मिसळून व्यवस्थित येतं, म्हणून मी त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं आणि मग ते परत पाणी त्या वरणामध्ये टाकून दिलं. सो असं होतं. मी माझ्या पद्धतीने हे वरण केलं होतं. कसं झालं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. थँक्यू.